नमस्कार मित्रांनो, माझ्या एका परमप्रिय मित्राबद्दल थोडंसं तुम्हाला या व्हिडिओत काहीतरी सांगणार आहे. माझे परमप्रिय मित्र तसे बरेच आहेत, परंतु एक नंबरचं जर मित्र म्हटलं ना तर ते आहेत माझे मित्र ज्यांचं नाव आहे शौकत मोकाशी. शौकत म्हणजे शाणू शौकतनं राहणारा, जबाबदारीनं वागणारा आणि मस्तपैकी राहणारा माणूस, असं त्यांच्या नावाचा उल्लेख करता येतो आपल्याला. आणि तसे ते माझे मित्र आहेत. अगदी बारकाईने विचार केला तर प्रथम क्रमांकाचे मित्र म्हणलं तरी काही वावगं होणार नाही आहे. कारण कसं आहे की प्रत्येक माणसाने थोडा विचार करावा आणि शक्य झालं तर आपल्या मित्रांची यादी करावी. तुम्ही 50पेक्षा जास्त मित्रांना ओळखू शकत नाही आणि 25पेक्षा जास्त मित्र तुम्हाला बिलकुल किंमत देत नाहीत. घरातील लग्न समारंभ असेल किंवा एखादा चांगला कार्यक्रम असेल तर त्या समारंभाला 200 लोक येतात, त्यातसुद्धा तुम्हाला चांगले म्हणणारे फारच कमी असतात आणि नावं ठेवणारे जास्त असतात. याचाही विचार तुमच्याकडनं झाला पाहिजे. पुन्हा तुम्ही वजाबाकी केली ना तर 25पेक्षा जास्त मित्र किंवा हितचिंतक तुम्हाला नसतात आणि ह्या जर 25 आणि पाठ फिरवली तर तुम्ही शेवटी शून्यच असता आणि शून्याला जीवन जगताना किंमत नसते, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून अशी किंमत देणाऱ्या ज्या व्यक्ती असतात ना त्या आपल्या खऱ्या अर्थानं मित्र असतात. मला तर खरं व्हिडिओ करायला सांगणं किंवा मला थोडंसं पडद्यावर आणण्यासाठी त्यांनी खूप मोठा प्रयत्न केला आणि असं कर तसं करून म्हणून मी यूट्यूबवर माझं एक छोटंसं चॅनल चालवतो. त्याच्यावर चांगले बोधकारक व्हिडिओ टाकतो. आणि असा एक व्हिडिओ त्यांनी पाहिल्यानंतर जी माझी त्यांनी फोन करून जी स्तुती केली ना ती स्तुती खरं तर अगदी वाखाणण्यासारखीच आहे. छान त्या स्टुडिओबद्दल ते बोलले आणि असे बोलणारे 5-2 मित्र आहेत ते करतात. आणि कसं आहे ते की थोडंसं एखाद्या कामाचे चांगली वाहवा केली, शाबासकी दिली ना तर पुढची हजारो कामं चांगली करण्यासाठी आपल्याला धीर मिळतो आणि ते आपल्याकडून होत राहतात. म्हणून मी हा व्हिडिओ त्यांचं जे संभाषण त्यांनी केलं माझ्या त्या व्हिडिओबद्दल, माझ्याबद्दलची माहिती सांगितली, त्या अगाध ज्ञानाचा एक सागर म्हटलं तरी वावगं ठरू नये असे ते आहेत. आणि मग माझ्या साहित्याबद्दल भरभरून बोलतात किंवा माझं कुठलंही छोटी मोठी व्हिडिओ क्लिप असेल तर त्याबद्दल ते भरभरून बोलतात आणि मला प्रेरणा देतात. आणि म्हणूनच मला त्यांच्याविषयी जिव्हाळा वाटतो आणि एक मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा वाटतो. आणि म्हणून त्यांच्याबद्दलचं थोडंसं जे काय त्यांनी फोनवर बोलले ते मी आपल्यासाठी ऐकवत आहे. ते आपण ऐकावं अशी विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. करुण रस हा सुद्धा अगदी इतका ओतला आहे की काळजात तो व्हिडिओ भिडलाच पाहिजे याच्याबद्दल तुमच नाही. सहज आठवलं सर दुपारी आणि दुपारपासून लय भारी व्हिडिओ बनला. वाटलंही नव्हतं एवढं. तुमची प्रतिक्रिया आली ना मला असं वाटतं उठून आता डान्स करा, नाचावं. आणि डोळ्यातून अक्षरशः डोळ्यातून थेंब माझ्या गालावरून खाली उशीवर अधिकार आहे बाबा तुझ्या वाणीचा आणि तुझ्या लेखणीचा. तुला अधिकार आहे. आणि तुझ्या अणुरेणूमध्ये जे काही आहे ते मला रेफरन्स लागत नाहीये की कोण बर्डेकर होते, पण हे चिंतेच्या जनुकामध्ये त्यांनी कसा प्रवेश केला. तुला सांगतो की सकल पाटील असू दे ना तर दुसरा वाघ असू दे, काय असू दे, तोडीला तोड झाली. मग कधी कधी असं वाटतं की आपलं वय असल्यामुळं या सिनियर साहित्यिकांनी आपल्याला वरती उचल खाऊ दिली नाही. असंही झालं असेल त्या काळामध्ये. असं आहे तो तुमचा लेखक गोतावळ्याचा कोण, आनंद यादवाने तुमचं ते कादंबरी लिखाण ते म्हणजे टाकलं तर ते असू दे. परंतु आत्ता परवा मी तुम्हाला एक हे पाठवले, क्लिप पाठवली. साहित्यिक शंकरराव पाटलाची आहे का ती? हो. हा, त्या कोणाच तरी आहे, पण त्या तोडीला तोड लावून बघा. तो पण व्हिडिओ ऐका ना, हा पण व्हिडिओ ऐका तुम्ही. हो शंकर पाटलांचंच आहे. आणि त्याच्यावर कमेंट लिहिली वाटते मी का नाही राहिली कोणाच असं ते लिहिले बिले राहू दे. म्हणजे का आपलं एक साहित्यिक अंगण ते मला कधीतरी चालतो मी. त्यात पडलं तुम्हालाही त्याला तुम्ही नाही खरं खूप ऐकलेलं आहे.
खूप ऐकलेलं आहे. मला वाटलं ज्यावेळी तुम्ही एवढं माझ्या डोळ्यातून पाणी येण्या इतकं जे काय बोलता, त्यावेळी मला थोडस कानपिचकी घेतली तर त्याचं दुःख वाटण्याचे कारणच नाही हो. कारण मी हक्कानं घेतो, कारण नाही, 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 अगदी बरोबर आहे ना, अगदी बरोबर आहे. माझ्या हृदयाच्या तारा जिथं उतरतात त्या मित्रापासून मी काय लपवू त्या ठिकाणी. Correct, तर मी correct. शांतपणे प्रत्येक वाक्य ऐकत होतो. मग तिथे आला की देवळातल्या घंटेची खिडकी शेवटी बोलू आपण, त्याला घंटेचा घंटाला होईल होय. काळाची खिडकी होईल. तर मायनर गोष्ट आहे, कुठे लक्ष देणार नाही. नाही, पण महत्वपूर्ण आहे पण ती सुद्धा. असं बोलणं आपल्याला तर आणखी ते कळतं ना आपल्याला, आपल्या नानात म्हणजे त्या पुढच्या रचनेच्या वगैरे ते कामी येतं ना आपल्याला. येतं तसंच आहे. परंतु हा जो असा व्हिडिओ आहे ना, म्हणजे अंतःकरणात काळजात उतरतो, त्याच्यामध्ये बोलण्याची लय तुमची तर आहेच आहे. परंतु आज त्याला म्हणतात सूर लागलाय, तो करुण रसात गेलेला आहे. आणि त्याच्यामध्ये जे असणारं जे कारुण्य आहे त्याच्यामध्ये पुन्हा त्या ठिकाणी एक निसर्गाचं चैतन्य आहे. असं ते मस्त कॉम्बिनेशन केलं आहे त्या व्हिडिओ. तुझी इच्छा आहे ना, एकदा मी काहीतरी एक 10 तास घेऊन बसेल, कुठल्याही सुंदर विचारांचं पाठवा किंवा मी तुम्हाला प्रश्न विचारेन, त्या प्रश्नाच्या समोरासमोर करू. पण मी एवढ्या साहित्यावर कुणाची गप्पा मारत नाही. समोर भावानं विचारलं धाकट्याला, मी मेल्यावर काय करतील? तू मेल्यावर मेला, तुझं माझं मन काय म्हणला संपलं. दुसऱ्याला विचारलं, मी मेलं तर तू काय करशील? मी म्हणला तुला अंघोळ घालीन, कपन घालीन, कबरीपर्यंत येईन, तुला गाडीन आणि माणसं परत येतील, मी बी त्यांच्या बरोबर येईन. तिसऱ्याला विचारलं, साधं सुद्धा, मी मेल्यावर तो काय करतील? तर म्हणला, मी तुझ्या बरोबर कबरीत उतरीन आणि स्वर्ग तुला कसा मिळावा याच्यासाठी मी पाठपुरवठा करत राहीन. बापरे. याचा अर्थ एकच की बाकीचे 2 भाऊ आणि हा म्हणणारा 1 भाऊ. याचा अर्थ आपलं कर्म आणि आपलं पुण्यकर्म हा आपला खरा भाऊ, तोच आपल्याला मोक्ष आणि स्वर्ग देईल. ही बाकीच्या धडबंदऱ्यांचा विचार करायचा नाही. बाकीचे असेच आहेत, लई दिलं तर मला पाहिजे नाही, दुसरा आहे तर स्मशानापर्यंत आहे. आणि तिसराचा भाव आहे, आपलं जे कर्म आहे ते कर्म आपल्या बरोबर स्वर्गात मोक्ष मिळाल्याशिवाय मी तिथनं हलणार नाही. तर यांच्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं नाही आपल्याला. ठीक आहे. मस्त व्हिडिओ मस्त. भाव अंतरीचे हळवे जसे जुई फुल, स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे. अशी बोल देणारी जुईची तुमच्यासारखी फुलं आहेत ना, म्हणून काहीतरी करावं वाटतं. पुन्हा बोल, चालू काय बोलला? भाव अंतरीचे हळवे जसे जुई फूल, स्वतःच्याच सुगंधाची स्वतःलाच भूल रे. आपल्यासारखी अशी काही जुईची फुलं आहेत आणि त्यांच्या सुगंधानं आमच्यासारख्याला भूल पडते आणि आमच्याकडून काहीतरी चांगलं होत राहतं. हेच या उदाहरणावरून दिसतं. धन्यवाद.